युती होईल तिथं युती करू, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू अशी थेट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाने घेतली आहे। महायुतीत सन्मान नाही मिळाला तर स्वबळावर लढणार असल्याचं जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगितलं। आज सांगली येथील वाघवाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचा शिराळा तालुका कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते। हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या वतीने घेण्यात आला होता। या मेळाव्यात शिराळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला होता। युती होईल तिथं युती करू, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवू असं थेट हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर महायुतीमध्ये सन्मान नाही मिळाला तर स्वबळावर निवडणूक लढण्याची भूमिका जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी घेतली आहे। अध्यक्ष सांगतील तर जिथे जिथे युती होईल तिथे युती, आणि युती नाही तर आम्ही आमच्या स्वबळावर उमेदवार उभे करू। आता जे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे आणि अजित पवार पक्ष हे कुठे आणायचं होते असं वाटतं, अशी चर्चा आहे, काय म्हणायचं आपल्याला? नाही, अजून काय तशी चर्चा नाही, परंतु भविष्यात काय होईल मला माहिती नाही। आज तरी आम्ही युतीमध्ये आहोत। जिथं शक्य आहे तिथं महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत। ज्या ठिकाणी महायुतीच्या बरोबर इतर पक्षांशी चर्चा जर नाही आमच्या मनासारखी झाली, त्याचा सन्मान मिळाला नाही तर निश्चितपणे आम्ही स्वबळावर लढू। जिंकल्यानंतर त्याची संख्या तुमच्या लक्षात येईल। शिराळा तालुक्यामध्ये आता पापांनी जसं भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला जर सन्मान वागणूक दिली तर आम्ही बरोबर, नाही तर वेगळे लढू, तर त्यासाठी आपलं जिल्हाध्यक्ष म्हणून काय भावना आहेत? निश्चितपणानं पापांच्या भावनेशी मी सहमत आहे। ज्या ज्या ठिकाणी सन्मान मिळेल तिथं माहिती म्हणून आम्ही सोबत राहू, जिथं सन्मान मिळणार नाही तिथं स्वबळावर आम्ही निश्चितपणानं तयारी केलेली आहे।